उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधकांचा पायड्डा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी विरोधकांना टोला लगावला। विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील। प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना, विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपला सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही। 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। एवढी मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वांनी विकास करता येईल। अलीकडे पायंडाच पडलेला आहे की विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात आणि हे वर्षानुवर्ष अलीकडे चाललेलं आहे। त्याच्यावर ते चहापान करावं न करावं हा एक आता विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे।